श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 6 आणि प्रॅक्टिस सेट 7 पाहणार आहोत. ओके, आता खूपच प्रॅक्टिस सेट सोपे आहेत हे बघा. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, राईट द अपोजिट नंबर ऑफ ईच ऑफ द नंबर्स गिवन बिलो. आता इथं आपल्याला नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबरचे अपोजिट नंबर कोणता आहे तो लिहायचा आहे. आता ह्यामधील फर्स्ट नंबर आहे 47. आता इथं काही साईन नसते म्हणजे तो काय प्लस असतं, पॉझिटिव्ह नंबर असतो, म्हणजे त्याच्या अपोजिट साईन म्हणजे काय -47. ओके, नेक्स्ट आहे +52. आता अपोजिट म्हणजेच काय होणार आहे -52. इथं आहे -33. ह्याच्या अपोजिट म्हणजे काय होणार आहे +33. -84. आता ह्याच्या अपोजिट काय होणार आहे +84. -21. ह्याच्या अपोजिट होणार आहे +21. +16. प्लसच्या अपोजिट काय -16. ओके, नेक्स्ट आहे -26. आता इथं निगेटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह काय होणार +26. आता 80 प्लसमध्ये आहे, इथं अपोजिट नंबर होणार -80. ओके, फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्लस असेल तर मायनस लिहायचं आणि मायनस असेल तर प्लस लिहायचं. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 7 बघूया. त्यामधील क्वेश्चन बघा, राईट द प्रॉपर साईन. आता हे काय आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल टू इन द बॉक्सेस बिलो. आता आपल्याला इथं नंबर्स दिलेले आहेत आणि इथं प्रॉपर साईन आपल्याला काय लिहायचे आहे. फर्स्ट ह्यामधील आहे -4 आणि 5. आता म्हणजे तुम्हाला हे तर माहीत आहे, नेहमी पॉझिटिव्ह नंबर हा काय असतो, मोठा असतो, राईट. म्हणजे इथं काय येणार आहे, साईन कोणती येणार आहे, म्हणजेच आपण म्हणताना काय म्हणायचं आहे तर -4 लेस दॅन 5. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे, 8 आहे या बाजूला, ह्या बाजूला आहे -10. इथंही तेच होणार आहे की निगेटिव्ह नंबर हा काय लेस असणार आहे, राईट. म्हणजे इथं कोणती साईन येणार आहे, 8 इज ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅनची साईन येणार आहे. -10 म्हणजे 8 हा काय मोठा आहे. थर्ड आहे +9. आता हे काही सेमच नंबर्स आले त्यामुळे इक्वल टूची साईन येणार आहे. फोर्थ बघा, आता -6 आणि 0 आहे. आता इथंही 0पेक्षा म्हणजे जे निगेटिव्ह नंबर्स असतात ते काय लहान असतात, म्हणजे 0 ह्यामध्ये मोठा येणार आहे. म्हणजे इथं साईन कोणती येणार आहे तर नंबर -6 इज लेस दॅन 0. ओके, नेक्स्ट आहे 7-4. आता इथं 7 मोठा होतोय, राईट, म्हणजे 7 इज ग्रेटर दॅन 4. आता इथं 3 आणि 0 आहे त्यामुळे इथं पॉझिटिव्ह नंबर आला हा, त्यामुळे 3 काय मोठा नंबर होणार आहे, राईट. म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन 0. ओके, आता -7 आणि 7. आता नेहमी निगेटिव्ह नंबर हा काय म्हणजे लेस असतो, छोटा असतो, त्यामुळे इथं काय येणार आहे तर -7 इज लेस दॅन 7. आता 8 बघा काय आहे, -12 आणि 5. आता मायनस निगेटिव्ह नंबर हा छोटा असणार आहे त्यामुळे काय येणार आहे -12 इज लेस दॅन 5. ओके, आता 9 बघा, -2 आणि -8. आता हे दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत. ओके, आणि निगेटिव्ह नंबरमध्ये जो म्हणजे लहान नंबर असेल तो ऑलवेज काय मोठा असतो, म्हणजे इथं -2 -8पेक्षा लहान आहे, राईट. पण हा काय मोठा नंबर आहे का तर हे दोन्ही साईन आहेत ते मायनसचे आहेत. ओके, म्हणजे इथं काय होणार आहे -2 इज ग्रेटर दॅन -8. ओके, इथंही बघा आता -1 आणि -2 आहे. इथंही हा जो रूल आहे तो इथंही लागू पडतोय. -1 हे काय मोठा असणार आहे -2पेक्षा. आता ही समजा ही नंबर लाईन आहे. ओके, इथं 0, इथं 1, 2, 3, 4 हे नंबर्स काय इकडं वाढत जातात आणि इकडं -1, -2, -3 असतात. म्हणजे इकडचे इकडून इकडं गेलं की नंबर्स वाढत जातात, राईट.
म्हणजे निगेटिव्ह नंबर्समध्ये काय असणार आहे, जो छोटा नंबर असणार आहे, राईट. आता इथं -2 -1, -2 पेक्षा -1 मोठा असणार आहे, -3 पेक्षा -2 मोठा असणार आहे. ओके, त्यामुळे इथं -1 हे काय होणार आहे, ग्रेटर होणार आहे. -1 इज ग्रेटर दॅन -2. नंतर आता 6 -3, आता निगेटिव्ह नंबर -3 आहे, त्यामुळे हा छोटा होणार आहे, त्यामुळे 6 मोठा होणार आहे. 6 इज ग्रेटर दॅन -3. आता -14 इथं साइन सेम आहे, नंबरही सेम नंबर आलेले आहेत, त्यामुळे इथं इक्वल टू ची साइन होणार आहे. ओके, तर स्टुडंट्स बघा, आज आपण काय आता प्रॅक्टिस सेट 6 आणि प्रॅक्टिस सेट 7 ह्या व्हिडिओमध्ये काय सॉल्व केलं आहे. ओके, आता असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.